रामकृष्ण हरी नर्मदे हर। तर आज आहे 13 फेब्रुवारी 2026। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा 103वा दिवस आहे आणि आम्ही आहोत आमगाव या ठिकाणी। तर आमगाववरून आम्ही निघालेलो आहोत। तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। नर्मदे हर। त्याच्याच कडेला हे आश्रम आहे, पंचवटी सेवा समिती म्हणून। इथे हे बाबाजी असतात सेवा द्यायला, अजून गावकरी मंडळी असतात। नर्मदे हर बाबाजी, आपने बहुत अच्छी सेवा दी। नर्मदे हर, नर्मदे हर। बाबांचं दुकानही आहे या ठिकाणी रस्त्याच्याच कडेला। आम्ही निघल्यापासून 3 ते 4 किलोमीटर आलेलो आहोत पुढे। झांझणखेडा गावाचं नाव आहे, पण झांझणखेडा गाव जे आहे ते आतमध्ये आहेत घरं। आम्ही आता रस्त्याच्या कडेकडेने चाललेलो आहोत आणि ऊन जर बघितलं तर प्रचंड प्रमाणात असं कडक ऊन आहे, रस्त्याने चालताच येत नाही। पण त्यातले त्यात आज सावली, त्याच्यामुळे चांगलं वाटते थोडंसं। हवाई बंद आहे। आम्ही आता नांदनेर या गावामध्ये आलेलो आहोत। नर्मदे हर। गाव आतमध्ये आहे आणि आम्ही रस्त्याच्या कडेने जाणार आहोत। गावापासून आम्ही 2 किलोमीटर पुढे आलो। पुढे आल्यानंतर या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे की 4 किलोमीटर पासून इथून शिव मंदिर आहे, तर तिथं परिक्रमावाल्यांसाठी आश्रमाची व्यवस्था केलेली आहे। तर तिथे तुम्ही थांबू शकता। दुपारचं ऊन खूप कडक झालेलं आहे आता। आम्ही बेलखेडी या ठिकाणी आलेलो आहोत। तर बेलखेडीच्या आश्रमामध्ये आम्ही आता जातो। पुढे एक बोर्ड पण लावलेला आहे, तिथून उजव्या हाताला वळायचं आहे। 100 मीटर अंतरावरती आश्रम आहे। आतमध्ये आश्रम आहे तिकडे। भोजन प्रसादी केली आणि आम्ही पुढे निघालेलो आहोत। प्रचंड प्रमाणात इतकं ऊन झालेलं आहे की आमच्यासोबत असलेले परिक्रमावासी आहेत, नाव नाही सांगत त्यांचं, अक्षरशः इतके ह्या उन्हामुळे त्रास होते। पाणी चेंज झालं, इतके उलट्या करून करून घाळ झालेले आहेत। तर उन्हाने इतकं जाम झालं, आम्ही त्रास व्हायला लागला अक्षरशः उलट्या वगैरे। आणि जसं जसं आम्ही आता परिक्रमा संपल तसं तसं मला तर इतका त्रास व्हायला लागला अक्षरशः। सकाळी एक मी इंजेक्शन घेते, आता सलाईन लावायची वेळ आली, कारण ही 4थी परिक्रमा आहे। आता इथून पुढं परिक्रमा नाही करणार बाबा। खूप त्रास होतो अक्षरशः, पायाची झीज व्हायला लागली, एवढा त्रास होतोय चालून चालून। आणि त्यातले त्यात आता कसं झालंय, आश्रम लांब लांब आहे, त्याच्यामुळे लांब जास्त चालावं लागते, 30-30, 32, 35। आणि ऊन आहे, त्याच्यामुळे माणूस सगळं थकून जातोय। सगळं म्हणजे पिलं पाणी की घामावाटी सगळं पाणी निघून जातंय, एवढा त्रास होतोय। मी आता बनखेडीमध्ये आलेलो आहोत आणि बनखेडीमध्ये आल्यानंतर आम्हाला आता पलीकडे जायचं आहे, रेल्वे पटरी क्रॉस करून। तिकडनं खूप लांब मार्ग होता, रेल्वे आली बघा। 2 नोव्हेंबरला 2025 याने प्रवास केला होता। 103 दिवस झाले आता। नर्मदे हर। तर आपण आलेलो आहोत आता पटरी क्रॉस करून पुढे। तर पहिला इथून रस्ता होता, आता वरून ब्रिज बांधलाय, त्याच्यामुळे हा रस्ता राहिलेला नाही खाली। कदाचित काही दिवसांनी हा रस्ता बनेल। आणि जो मार्ग होता जाण्यासाठी तर तो आता सध्या बंद आहे। तर समोर दुर्गा मातेचं मंदिर आहे, तिथे आम्ही चाललेलो आहोत। परिक्रमावासी आतमध्ये आलेले आहेत आपापल्या स्वतःच्या आसनावर। इथे आहे दुर्गा माता यांचं मंदिर आणि परिक्रमावासियांना ज्या ज्या ठिकाणी जागा भेटेल त्या त्या ठिकाणी परिक्रमावासियांनी आसन लावलेलं आहे।
अन्नपूर्णा माता की, अन्नपूर्णा माता की, अन्नपूर्णा माता की, हर हर नर्मदे। रामकृष्ण हरी नर्मदे हर। आज आहे 14 फेब्रुवारी 2026। आज आमचा पायी नर्मदा परिक्रमेचा आहे 104वा दिवस आणि आम्ही आहोत बनखेडी या ठिकाणी। तर सकाळी उठून पूजा स्नान करून सगळे परिक्रमावासी निघालेले आहेत पुढच्या मार्गाकडे। 6:30 वाजलेले आहेत। तर चला निघूयात, बघू आज काय प्रसंग येतात, काय अनुभव येतात ते। नर्मदे समोरचा जो रस्ता आहे पहिला हा चांगला वर्दळीचा रस्ता होता, पण इथे आता ब्रिजचं काम चालू आहे त्याच्यामुळे हा रस्ता बंद आहे, पूर्णपणे काम चालू आहे। समोर एक गेल्यावर रेल्वेची पटरी लागणार आहे, ती क्रॉस करून उजव्या हाताला शोभापूरकडे निघायचं आहे। क्रमावासी रेल्वे पटरी क्रॉस करून आता पुढच्या दिशेने निघलेले आहेत। तर आम्ही निघालेलो आहोत पुढच्या मार्गाकडे जाण्यासाठी। 6:45 वाजलेले आहेत आणि आता थंड वातावरण आहे आणि ह्या वेळेमध्ये म्हणजे उन्हाळ्याचा काळ इकडे सुरू, खूप कडक ऊन आहे। जसं आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये एप्रिल मेचं ऊन असतं तसं इथं फेब्रुवारीमध्येच पडायला लागले। आणि त्यातली त्यात हरदा जिल्ह्यात जर आम्ही एंट्री केली, हरदा जिल्ह्यामध्ये एवढं खतरनाक ऊन असतं। 7 वाजता 6:30 पावणे 7 वाजता सूर्यदेवता एवढे कडक तापलेले असतात, चालणं शक्य होत नाही, पूर्ण शरीराचा घामघाम होतो। जेवढा आम्हाला तो दक्षिण तट, पुढचा दक्षिण तट, उत्तर तट, एवढा आम्हाला चालून चालून डिहायड्रेट होत नाही किंवा आमची जी बॉडी रिलॅक्समध्ये आम्ही चालत असतो तसं अमरकंटक करून जर आपण या दक्षिण तटाकडे निघलो खतरनाक त्रास होतो। आणि गेली 2-3 दिवस झालं मी आणि आमच्या समेत असलेले पाटील बाबाजी, आमचे मोठे बंधू, त्यांना इतका, आम्हाला दोघांनाही त्रास होतो, त्यांना वॉमिटिंग आणि मला पूर्ण बॉडी पेन, घाम आणि प्रचंड प्रमाणात ताप आहे। त्याच्यामुळे आमच्याकडून काही जास्त 2 दिवस झालं, त्यांच्याकडूनही नाही माझ्याकडूनही नाही 2 दिवस झालं व्हिडिओ काढण्यात आली। काल तर प्रचंड मला ताप आला होता, त्यांना पाणी पिलं की उलटी, चाललं की उलटी, काही खाल्लं की उलटी। आणि अजून असे बरेच परिक्रमावासी आहे की त्यांना हा त्रास होतो। त्याच्यामुळे काल आम्ही इंजेक्शनं घेतली, सकाळी बरंही वाटलं नाही, पुन्हा सायंकाळी 2 इंजेक्शन एक इंजेक्शन घेतलं कमरेवर, सकाळी एक घेतलं होतं आणि सलाईनही लावलं होतं। आत्ता थोडंसं फ्रेश वाटते। कालचं तर व्हिडिओ मी ह्या व्हिडिओमध्येच कंटिन्यू करणार आहे। काल जर बघितलं तर आम्ही काल खूप उशिरा निघलो होतो आश्रमातून 8 वाजता। तर पुढे आल्याच्या नंतर आम्ही या बनखेडीमध्ये ट्रीटमेंट घेतली। आज थोडंसं फ्रेश वाटतं। डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे। एक डॉक्टर तर म्हणले तुम्ही डायरेक्ट घरी निघून जा, मला सांगितलं तुम्ही घरी निघून जा, तुमच्या अंगात काहीच राहिलं नाही, कारण 4 परिक्रमा केलेल्या आहेत आणि कंटिन्यू लगातार 4 वर्ष परिक्रमा केलेली आहे। अंगात हिमोग्लोबिनही कमी आहे, कॅल्शियम तर नाहीच नाही, त्याच्यामुळे मला प्रचंड त्रास होतो। पाय तर प्रचंड दुखतात, टाचा माझ्या पूर्णपणे खालून सुजलेले आहेत, असं वाटतं खाली तळपाय ठेवले का असं वाटतं त्याच्यात म्हणजे पूर्ण पस झालाय का, एवढं ठणकतात पाय। मलाच नाही तर सगळ्याच परिक्रमावासींना हा त्रास आहे उन्हाचा। फक्त माझी सर्वांना एकच विनंती आहे की जे कोणी आता पाठीमागं परिक्रमा करत असतील किंवा येणाऱ्या पुढच्या काळात जर कोणी परिक्रमा करत असतील, सगळ्यांनी ORS सोबत ठेवा। ORSचं पाणी कंटिन्यू प्यायचं, साधं पाणी, फक्त मला असं वाटतं जेवायला यूज केलं तरी चालेल, जेवणानंतर कंटिन्यू ORS जे आहे ते घेतलंच पाहिजे। त्याने काय होतं, लिंबू पाणी, ORS, बॉडी डिहायड्रेट होत नाही आणि अंगात एक एनर्जी राहते चालण्यासाठी। आणि ह्या ज्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे फेब्रुवारीचा जसं महिना सुरू होईल तसं जरा लवकर सुरुवात करायची चालायला। 5:30-5ला सुरुवात केली तरी चालतंय, वाटलं असं 10-11 वाजेपर्यंत चालायचं, आराम करायचा, परत 3 वाजता चालायला लागायचं। पण हे जे ऊन आहे ना, ह्या उन्हामुळे काय होईल काही सांगता येत नाही। तर चला निघालेलं आहोत, सकाळचं थंड वातावरण आहे म्हणून। चालून आल्यानंतर सकाळची वेळ आहे। इथे संकटमोचन दक्षिणमुखी हनुमंतराय आहेत, सकाळी त्यांचं दर्शन झालेलं आहे। तर चला, सुंदर दिवसाची आमची आज सुरुवात झालेली आहे। बनखेडीपासून निघलो आम्ही, जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर पुढे आलेलो आहोत। आणि पुढे आल्यानंतर या ठिकाणी परिक्रमावासियांना चाय प्रसादीसाठी थांबवलेलं आहे। ज्यांचं झालं ते परिक्रमावासी
समोर निघून चाललेले आहेत, कारण बाकीच्या परिक्रमावासियांनाही जागा झालेली पाहिजे. नर्मदे हर. परिक्रमावासियांनी चायप्रसादी घेतलेली आहे आणि जशी जशी येतील तसे तसे ते चायप्रसादी घेतात आणि समोर निघतात. कारण सकाळी जास्त थांबणं गरजेचं नाही. तुम्हाला मी आत्ता सांगितलं असेल की सकाळची वेळ असते, चालवलं जातं. एकदा का ऊन अंगावर पडलं की पूर्ण पाठीवरचं वजन जड लागायला लागतं आणि चालू वाटत नाही. पाय मागे खेचतात मग समोर जाण्यासाठी. आणि उन्हामुळे काय होतं, पण खाल्लेलं असतं, पाणी पितो पोट गच्च होतं. पाठीतही वजन, पोटातही वजन, त्याच्यामुळे चालायला थोडंसं अवघड जातं. बनखेडीपासून निघाल्यानंतर आम्हाला हे समोर बाचावानी गाव लागलेलं आहे. इथेही अन्नक्षेत्र आहे. समोर पाटी लावलेली आहे अन्नक्षेत्राची. सगळे म्हणतात की रस्त्याने लांब लांब आश्रम आहेत, पण आहेत दिंडोरीपर्यंत. दिंडोरीच्या पुढे आश्रम खूप जास्त प्रमाणात आहेत. 2-2, 5-5, 4-4 किलोमीटरपर्यंत. सकाळ सकाळी गावातील महिला ज्या आहेत त्या शिवशंकराची पूजा करण्यासाठी जातात. बाचावणीला खूप मोठं गणेशधाम आहे. आपण इथे जाणार आहोत. बाचावानीचं जे गणेशधाम आहे इथून 1-1.5 किलोमीटर अंतरावरती आहे. तर इथे न जाता मी समोरच्या मार्गाकडे निघते आता, कारण 3 किलोमीटरचा फेरा पडेल जाण्यासाठी. नर्मदे हर. गणपती बाप्पांना इथूनच नमस्कार करूयात. पुढचा मार्ग धरूयात आपण आता. चव्हाणीपासून पुढे निघून आलो. रस्त्याने घरं आहेतच, गाव कोणतंही माहीत नाही, पण इथे परिक्रमावासियांना चायप्रसादीसाठी सकाळ सकाळी थांबवलेलं आहे. आम्ही आता तडा गावाच्या फाट्यापासून आमराई आहे लागलेली, आमराईपासून आता चाललेलो आहोत. पुढे आल्यानंतर परिक्रमावासी बसलेले आहेत. कदाचित तिथे परिक्रमावासियांना चायप्रसादीची सेवा सुरू आहे आणि ऊन पडायला लागलेलं आहे. पण झाडं असल्यामुळे आम्हाला काही ऊन लागत नाही अजूनही, आणि दमट वातावरण अजून तयार झालेलं नाही. नर्मदे घनदाट अशी बाबळीची झाडे आहेत आणि थंड म्हणजे गारही वारा आहे, म्हणजे गार वातावरण आहे इथे. ऊन जरी आहे तरी ते लागत नाहीये. खूप छान सीन आहे हा. नर्मदे हर. नर्मदे हर. मी थोडंसं चालून आल्यानंतर म्हणलं थोडंसं बसावं. तर माझ्या पाठीमागे इकडे गव्हाची शेती आहे, तर आम्ही इथे बसतोय. अगदी रस्त्याच्याच कडेला आहे. रस्त्यापासून एक 10 ते 5 मीटर अंतरावरती आहे. आणि गव्हाची शेती, निसर्ग दिसला की आमच्या मातोश्री आहेत, त्यांना म्हटलं एखादा सुंदर असा अभंग तुमच्या मुखातून 1-2 चरण झालेच पाहिजे, तर आपण ऐकूयात. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया. भाग गेला आशीन गेला, भाग गेला आशीन गेला. अवघा झाला आनंद आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया,
तुमचे चरण देखलिया. नर्मदे हर, नर्मदे हर. तर सुंदर असा गोड आपण गवळण अभंग ऐकलेला आहे आणि निघालेला आहोत पुढच्या मार्गाकडे. कारण सकाळ सकाळचं रनिंग लवकर म्हणजे काढावं लागतं. दिवसभर आपल्याला त्रास होतो उन्हाचा. या ठिकाणी अर्जुन पलिया जे आहेत त्यांच्या मार्फत या ठिकाणी परिक्रमावास्यांना बालभोग दिला जातो. महादेव धाम आहे इथे. तर आपण इथे दर्शनासाठी आता जाणार आहोत सकाळ सकाळी. इथे आल्यानंतर प्रथमतः आम्ही दर्शन घेतलेलं आहे आणि खूप सुंदर असा हा परिसर आहे. टॉयलेट वॉशरूम आहे, सुंदर अशी बगीचा आहे, फुलं आहे, गव्हाची शेती आहे कडेने. गवळण मावशी नर्मदे हर, नर्मदे हर. आणि मी आताच म्हटलं होतं की परिक्रमावास्यांना या ठिकाणी बालभोग असतो. तर इथे परिक्रमावास्यांसाठी बालभोग घेऊन आलेले आहेत. नर्मदे हर ज्योती मैया, नर्मदे हर, नर्मदे हर. बालभोग करण्यासाठी सगळे परिक्रमावासी आलेले आहेत आणि कालची एकादशी होती त्याच्या निमित्ताने थोडासा पोटाला आधार म्हणून या ठिकाणी खिचडी प्रसादी आणलेली आहे सर्वांसाठी. नर्मदे हर. परिक्रमावासी बसलेले आहेत बालभोग करण्यासाठी. नर्मदे हर. नर्मदे हर. कशी बाबा खिचडी? खूप छान खिचडी आहे आणि त्याच्यावर ताक सुद्धा इतकं छान आहे, असं वाटतं किती घ्यावं. गरमीसाठी चांगलं आहे. गरमीसाठी चांगलं. नर्मदे हर बाबाजी, नर्मदे हर. परिक्रमावास्यांनी इथे बालभोग केलेला आहे आणि आता आम्ही पुढे निघतोय. तर बासखेडा या गावाचं नाव आहे, महादेवधाम. तर व्यवस्थित पलीकडे जाऊन आपला रस्ता धरूया समोर जाण्यासाठी. रस्त्याला लागून झाल्यानंतर आम्ही थोडंसं पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर इथे एक ब्रिज लागलेला आहे. खालून न जाता तर वरच्या बाजूने जायचं आहे आम्हाला. साईड पट्टी दिलेली आहे, साईड पट्टीने निघालेलो आहोत समोर. पाठीमागे आता आम्ही थोडा वेळ विश्रांतीसाठी बसलो होतो. थोडीशी विश्रांती केली. सकाळपासून आमची 2 वेळा विश्रांती झालेली आहे आणि ऊन जे आहे, उन्हाची चाहूल सुरू झालेली आहे. कडाक्याचं ऊन पडायला लागलेलं आहे. 9:30 पावणे 10 झालेले आहेत. आणि पुढे आल्यावर इथे रेल्वेचं फाटक लागलेलं आहे. दुकानं वगैरे आहेत. परिक्रमावास्यांनी रेल्वे फाटकपासून व्यवस्थित जायचं. ग्रीन सिग्नल असेल थांबून घ्यायचं. रेडच्या वेळेस फाटक क्रॉस करायचं. रामपूर गाव आहे हे. रामपूर नंतर समोर पिपरिया गाव येईल. मी आता पिपरिया गावामध्ये एंटर केलेलं आहे. तर एक इथे चौकात आल्यानंतर डाव्या हाताला एक रस्ता वळतो आणि एक उजव्या हाताला वळतो. तर आपल्याला दोन्हीकडे न जाता डायरेक्ट समोरच्या दिशेने जायचं आहे. तर आम्ही आता पिपरिया गावामध्ये आलेलो आहोत. तर रस्त्याने चालत असताना या फळाच्या हातगाडीजवळून मी चालले होते. एक मैया आल्या आणि मला त्यांनी हाक मारली की माताजी का असो, कुठं चालले? म्हटलं ओंकारेश्वरला चाललोय, महाराष्ट्रातून आहे. भोजन प्रसादी करणार का? म्हटलं नाही, आम्ही आश्रमात जातो. पुढे गेले, परत एकदा हाक मारली, 3 वेळा हाक मारली. म्हटलं नकार द्यायला नको. कदाचित कसं असतं, नर्मदा परिक्रमेमध्ये कोणी दिलं तर नाही म्हणायचं नाही आणि कोणाच्या स्वतःहून मागायचं नाही. 3 वेळा म्हटलं मैयाने बोलवलेलं आहे. डावललं तर म्हणलं पुढं काहीच भेटणार नाही किंवा कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ शकतो. आम्ही इथे जातो, आता भोजन प्रसादी करतो, 2-2 घास खाऊन परत पुढे निघतो. तर मैयाने आम्हाला भोजन प्रसादीसाठी त्यांच्या घरी आणलेलं आहे आणि परिक्रमावासी इथे बसलेले आहेत सगळेजण त्यांच्या ओट्यामध्ये. खूप सुंदर असं सारवलेलं आहे. उद्या शिवरात्री आहे आणि यांची मला इथली पद्धत इतकी खूप सुंदर आवडली. समोर आहे तुळशी वृंदावन, त्यानंतर त्रिशूळ आहे, चिमटा आहे, नर्मदा मैयाचं जल आहे आणि इथे ठेवलेलं आहे शिवलिंग. त्याच्यासमोर नंदी आहेत. जेव्हा आपण त्याच्यावर पाणी अर्पण करू तेव्हा ते पाणी इथं पडतं आणि इथून असं पासून समोर एक गोल खड्डा केलेला आहे. त्याच्यामध्ये पाणी, फूल, वाती सगळं जाऊन पडतात आणि इथं अखंड ज्योती आहे त्यांची. इथे खरंच छान वाटलं. इथे त्यांचा बुबू आहे. इकडे गवळण मावशी आराम करतात. गवळण मावशी नर्मदे हर.
नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे कनेक्ट कनेक्ट व्हिडिओ पूजन करून पाय धुत आहेत. जेवढे पण आता परिक्रमावासी आलेले आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी पाय जे आहे पायाची पूजा करून चरण धुवून सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. नर्मदे हर 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 एका मागून पाठोपाठोमाग एकेकाचं स्वागत या ठिकाणी चालू आहे. चरण धुवून त्याच्यानंतर टीका तांदूळ लावून आरती ओवाळून नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. सर्वांचं चरण पूजन झालं आहे. त्याच्यानंतर आम्हाला त्यांनी भोजन प्रसादी तयार केलेली आहे तर आम्ही भोजन प्रसादीचा आनंद घेतोय. तुम्ही पण या. भोजन प्रसादीमध्ये आहे पुरी भाजी वरण भात आणि पापड. नर्मदे हर. भोजन प्रसादी झाली त्यानंतर परिक्रमावास्यांना दक्षिणाही त्यांनी आणलेली आहे. नर्मदे हर मैया. परिक्रमावास्यांना दक्षिणा देऊन दर्शन घेऊन खूप छान स्वागत केलं त्यांनी आमचं. नर्मदे हर नर्मदे हर. कहार फॅमिलीने आमचं आल्यानंतर खूप छान प्रकारे असे स्वागत केलं. मी रस्त्याने चालले होते आणि इथं आल्या म्हणजे रस्त्याने चालत असताना मैयाने मला प्रथमतः विचारलं. मी नाही म्हटलं कारण की फॅमिली आहे. त्याच्यानंतर परिक्रमावासी एक जरी आला तर सगळेजण येतात आपल्यामुळं त्यांनाही जास्त त्रास नको त्याच्यासाठी मी त्यांना नाही म्हटलं. दुसऱ्या वेळेला बोलवलं तिसऱ्या वेळेला बोलवलं मात्र मी त्यांना नाही म्हटले नाही कारण आज जर नाही म्हटलं तर उद्या आम्हाला दिवसभर काहीच भेटणार नाही. त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं मला बांधून द्या काहीतरी. पण सगळेजण परिक्रमावासी इथे आले आणि खरी त्यांची आज परीक्षा मैयांनी बघितलेली आहे. आपकी मैया ने आज परीक्षा लिहिली की इतने सब परिक्रमावासी आ गए. तर आल्यानंतर त्यांनी खूप छान प्रकारे स्वागत केलं. चाय प्रसादी केली. त्याच्यानंतर आमचे चरणही धुतले. मस्त सुंदर अशी पंचपक्वानांची भोजन प्रसादी केली. आमच्या माईंना आज उपवास होता तर रताळे दूध शेंगदाणे पपई काकडी सगळे त्यांनी दिली. त्याच्यानंतर निघालो होतं दक्षिणाही दिली. तर त्यांचे मनापासून आम्ही आभार मानतो. धन्यवाद. नर्मदे हर. आम्ही त्यांचा निरोप घेतोय आणि निघतोय पुढे. नर्मदे हर. काकींसाठी बघा रताळे तर दिलेच खायला पण पिशवी भरून रताळे शेंगदाणे दिलेले आहेत त्यांनी उद्याच्याला शिवरात्रीला. हा चलो. नर्मदे हर नर्मदे हर. चला निघतोय आम्ही आता पुढच्या मार्गाकडे. 2:30 वाजले. तर तिथले जे बाबाजी होते त्यांचे इतके म्हणजे अंतकरण भरून आलं पण डोळे पण भरून आले होते त्यांचे. असं कोणी कोणाला बोलवत नाही आणि हेच हे नर्मदा खंडात की प्रेम मान सन्मान सगळं या नर्मदा खंडात भेटतं. लवकर पाहुणे आले की नाश्ता करायला सुद्धा लोक वैतागतात. तुम्ही घेणार का करू का पण हे नर्मदा खंडात नाही. जेवण हा त्याच्यामुळे इकडे नर्मदा खंडात परिक्रमा करण्यासाठी खूप म्हणजे येऊ वाटतं. खूप प्रेमळ लोक इकडे. हो खूप प्रेमळ लोक आहेत. नर्मदे हर. खायला तर खायला दिलंय आणि वरून बांधून पण दिलंय की रस्त्यात काही कमी पडायला सोबत पण दिलंय. चलो. बाप्पा म्हणजे कसा घेतो बाप्पाला सांगते मी. बाप्पा म्हणजे कोण सांगा त्यांना. बाप्पा म्हणजे कोण? आमचे देर आहेत सांगा. महाराज आहेत. महाराज येत त्याला दाखवते. नाव सांगा त्यांचं. पांडुरंग महाराज शितुळे.
आमचे गुरुवर्य पांडुरंग महाराजजी शितोळे शास्त्री, त्यांच्या गवळण मावशी या भाऊजाई आहेत आणि या काकी त्यांच्या पत्नी आहेत. तर मी आज ही ओळख करून दिलेली आहे तुम्हाला सर्व महाराष्ट्राला. तर चला निघूयात आपण, पुढचा मार्ग पकडलेला आहे. तर आम्ही रस्त्याने चाललेलो आहोत. तर इथे पंचवटी सिद्ध हनुमान मंदिर आहे. नर्मदे हर. आज शनिवार आहे त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. तर चला आपण दर्शन घेतलेलं आहे इथूनच आणि निघतो पुढच्या मार्गाला. आता 3:30 वाजलेले आहेत. तर आपल्याला पोहोचायचं आहे शोभापूरला. 9 किलोमीटर अंतर आहे. जायलाच आम्हाला 6 वाजता गेल्यानंतर कपडे धुवायचे आहेत. तर जास्त वेळ लागेल त्याच्यामुळे आम्ही कुठेही न थांबता बसता निघालेलो आहोत पटपट पटपट पुढच्या दिशेने. सकाळी आम्ही बनखेडी या ठिकाणावरून निघलो होतो 6:30 पावणे 7ला. तर जवळजवळ 30 ते 32 किलोमीटरचं अंतर पार करून आल्यानंतर सकाळी आम्ही 6:15 6:30ला बनखेडी या ठिकाणावरून निघलो होतो. तर दिवसभरचं अंतर पार करून आल्यानंतर शोभापूर हे गाव आलेलं आहे. 32 किलोमीटरपर्यंत आम्ही आलेलो आहोत आणि 32 किलोमीटरनंतर हे शोभापूर गाव आलेलं आहे. तर इथून पुढेही 3 ते 3.5 किलोमीटरवरती आश्रम आहे, तिथे आम्हाला जायचं आहे. शोभापूरमध्ये आम्ही केलेली आहे एंट्री. शोभापूरच्या बाहेर आम्ही पडलेलो आहोत आणि शोभापूरपासून 2.5 किलोमीटरपर्यंत पुढे हे गाव आहे, ज्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे. आता शोभापूरपासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती पेट्रोल पंपाच्या शेजारी इथे शटर आहे. गाड्या आहेत, काही भाड्याने दिले असतील किंवा स्वतःचे असतील. या गाड्यांमध्ये आम्हाला राहण्याची व्यवस्था केलेली आहे. आम्ही इथे आता चाललेलो आहोत आतमध्ये.